सिन्नर पोलिसांनी बंदी असलेल्या मांगूर माशांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. 12 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सिन्नर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पुण्याहून परराज्यात मांगूर माशांची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. या माहितीनंतर पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी संगमनेर नाक्यावर नाकाबंदी केली. नाकाबंदी दरम्यान एक आयशर ट्रक क्रमांक MP09 AF 1719 पोलिसांनी थांबवला. तपासात वाहनात परवान्याशिवाय वाहतूक होत असल्याचे आढळले. ट्रक मध्ये काळ्या ताडपत्रीखाली पाणी भरून त्यात मांगूर जातीचे मासे ठेवलेले होते. ही प्रजाती राष्ट्रीय हरित लवाद नवी दिल्ली यांनी मत्स्यपालन, विक्री आणि वाहतुकीस बंदी घातलेली आहे. मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांनीही तपासात हे मासे मांगूर प्रजातीचे असल्याचे स्पष्ट केले. पोलिसांनी या कारवाईत सुमारे 4.6 टन मासे आणि ट्रक मिळून एकूण 25,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी मध्य प्रदेशातील 3 आरोपींना लुनाजी रतन ताड, लोकेश गतैया आणि करण चव्हाण यांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिळखेडकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कांतीलाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली चव्हाण करत आहेत. सिन्नर पोलीस स्टेशन नाशिक ग्रामीण तर्फे सिन्नर फाटा येथे सुरू असलेल्या नाकाबंदी दरम्यान एक आयशर, जिचा क्रमांक MP09 AF 1719 असा होता, ती पकडण्यात आली. तिच्यामध्ये राष्ट्रीय हरित न्यायालयाकडून प्रतिबंधित केलेली प्रजाती माशाची मांगूर मिळून आली. साधारणतः 4,600 किलो वजनाचे 4,60,000 किमतीचे मासे जप्त करण्यात आलेले आहेत. तसेच 21 लाख रुपये किमतीची एक आयशर ट्रक या कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेली आहे. व सिन्नर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 637/2025 भारतीय न्याय संहिता 223-275 सह अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 चे कलम 58 व 59, तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 3, 5 व 15 प्रमाणे मान्य श्री किशन वसंत वाघमारे, प्रभारी सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय नाशिक यांनी समक्ष येऊन पंचनामा करून फिर्याद दिलेली आहे. पुढील कारवाई करीत आहोत. पोलीस स्टेशन तर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की मांगूर माशाची प्रजाती ही आरोग्यात अत्यंत हानिकारक आहे. तसेच तिच्यामुळे पर्यावरणाचा सुद्धा ऱ्हास होतो. त्यामुळे सदर माशाच्या प्रजातीवर न्यायालयाने बंदी घातलेली आहे. आपणास या माशाच्या वाहतुकीविषयी, उत्पादनाविषयी, विक्रीविषयी किंवा सेवनाविषयी जर माहिती मिळाली तर कृपया तात्काळ नजीकच्या पोलीस स्टेशनला आपण याबाबत कळवावे. नमस्कार, मी किशन वसंतराव वाघमारे, प्रभारी सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय नाशिक. दिनांक 12/10/2025 रोजी माननीय पोलीस निरीक्षक भामरे साहेबांनी आम्हाला प्रतिबंधित मागूर प्रजातीचे ट्रक सापडल्याची बातमी दिली. तात्काळ आम्ही सिन्नर पोलीस ठाणे येथे हजर होऊन तेथे सदर वाहनातील माशांची तपासणी केली असता असे आढळून आले की सदर मासे हे प्रतिबंधित मागूर मासे आहेत. त्या अनुषंगाने माननीय राष्ट्रीय हरित लवाद न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार प्रतिबंधित मागूर माशांचे वाहतूक, संवर्धन व विक्री यावर बंदी घालण्यात आलेली आहे. आणि सदर आदेशामध्ये प्रतिबंधित मागूर मासे यांचे मत्स्य साठा नष्ट करण्याबाबत आदेश दिलेले आहेत. त्या अनुषंगाने नगरपालिका सिन्नर तसेच पोलीस प्रशासन सिन्नर यांच्या मदतीने सदर मागूर माशांचे मत्स्य साठे नष्ट करण्याबाबत कारवाई केली जात आहे. प्रतिबंधित मागूर मासे खाल्ल्याने कर्करोगाचा धोका संभवतो. तसेच सदर मासा हा पाण्यामध्ये, नदीमध्ये किंवा तलावामध्ये सोडल्यास तेथील पाण्यातील जैवविविधतेला धोका असल्याचे निदर्शनास आलेले आहे. त्या अनुषंगाने सदर माशावर शासनाकडून बंदी घालण्यात आलेली आहे. तरी आपणास सर्वांस आवाहन करू इच्छितो की आपण या माशाचे, प्रतिबंधित मागूर माशाचे सेवन टाळावे.
व तसेच आपल्या निदर्शनास कुठे सदर माशाचे वाहतूक किंवा विक्री करताना आढळून आल्यास नजीकच्या पोलीस स्टेशनला किंवा मत्स्य व्यवसाय विभागास कळवावे ही विनंती. धन्यवाद. जागर महाराष्ट्र न्यूज साठी अक्षय गायकवाड, सिन्नर.